नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। अधिवेशनातून मोठी बातमी समोर आलेली आहे। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, तुम्ही पाहू शकता की महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचं मानलं जात आहे। महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा केली होती। तर बघा, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसह इतर पुरवण्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आता 1400 कोटीचा निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। 35,788 कोटींची पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत। सभागृहात चर्चा झाल्यानंतर मंजूर करण्यात येईल। यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। पहा, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा रंगली होती, पण आता 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तर बघा, एवढंच नाही तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद केली आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणीसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तर बघा, मुंबईमध्ये मेट्रोच्या कामाला वेग आलेला आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोचं काम झपाट्याने सुरू आहे। पुढील कामासाठी मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1212 कोटींची मंजुरी दिलेली आहे। तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेत पडताळणी मोहीम नाही, तर बघा, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची आता पडताळणी होणार असं सर्वत्र आपण मेसेज पाहिला असेल किंवा व्हिडिओसुद्धा पाहिलेले असतील। तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी या योजनेत कोणत्याही प्रकारची पडताळणी होणार नाही। जे नव्याने अर्ज भरणार आहेत फक्त त्यांचीच पडताळणी होणार आहे। ज्या महिलांनी अगोदर याचे अर्ज भरलेले आहेत, त्यांचे अर्ज मंजूर आहेत, तर अशा महिलांसाठी कोणत्याही प्रकारची पडताळणी होणार नाही, कारण की हे सर्व पडताळणी होऊनच त्या समक्ष महिलेला लाभ दिलेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत कोणत्याही प्रकारची पडताळणी होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना एक खूप मोठा दिलासा मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। पहा, तर बघा, लाडकी बहीण योजनेत पडताळणी मोहीम नाहीच। दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हा प्रश्न पडला आहे की नक्की 2100 रुपयांसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर 2100 रुपयासाठी आणखी थोडीच प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर 1500 रुपये ज्या लाभार्थी महिलांना ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांना 1500 रुपये भेटणार आहे। तर त्या महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम हे कठोर केले जाणार आहेत। तर आदिती तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या उलट कागदपत्रांची तपासणी, म्हणजे जे अर्ज भरलेले आहेत त्या कागदपत्राची उलट तपासणी होणार नाही। मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये अर्जाची छाननी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत तेथेच फक्त अर्ज आणि कागदपत्राची उलट तपासणी सुरू झालेली आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। बघा, म्हणजेच की ज्या महिलांनी या योजनेमध्ये फसवून किंवा कोणतीही प्रकारची खोटी माहिती देऊन फायदा घेतलेला आहे अशा महिलांना काहीसुद्धा अडचण येणार नाही। परंतु ज्या महिलांनी फसवणुकीचा प्रकार केलेला आहे तर त्या महिलांची उलट तपासणी ही होणार आहे। आणि लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे आणि 2100 रुपये डिसेंबरपासूनच सर्व लाभार्थी महिलांना हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे अगोदर ज्या पद्धतीने आपल्याला हप्ते भेटले त्या पद्धतीनेच
डायरेक्ट DBTद्वारे आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांनी डिसेंबरच्या अगोदर म्हणजेच की त्यांना कोणताही एक हप्ता मिळालेला नाही परंतु त्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर अशा लाभार्थी महिलांना ज्या महिन्यापासून त्यांचा फॉर्म मंजूर आहे त्या महिन्यापासून त्यांना 1500 रुपये एवढी रक्कम डिसेंबरपर्यंत भेटणार आहे आणि डिसेंबरपासून 2100 रुपये असा त्यांना हप्ता भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळेच महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी खूप महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. तसेच पहा, महायुती सरकारने 1400 कोटी एवढा निधी मंजुरी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना त्यांचा पुढचा हप्ता मिळण्यास मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. धन्यवाद.